नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज, जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची. बघा रोज, जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख. सन मराठी, सोहळा नात्यांचा. हे ठेवा, कमीत कमी 10 तोळ्यांचं असेल. ते मी वजन करून बघेन. असंच थोडं थोडं करून तुझं कर्ज फेडतो. आत येऊन काही गोंधळ घालू नकोस, कळलं ना? ते तुझं तू बघ, कळलं? काय गडबड आहे ही? सैतानाची औलाद. बाप रे. सैतान. देवसेना. देवसेना.
देवसेना ब्रश कर आणि दूध पिऊन घे. देवसेना ब्रश करून बदामाचं दूध पी. लवकर उठ देवसेना, ब्रश करून घे. दुधामध्ये प्रोटीन असतं. बदामाच्या दुधात प्रोटीन प्लस विटॅमिन असतं. बदामाच्या दुधामध्ये फॅट असतं. नुसत्या दुधामध्ये काहीच नसतं. हे बघ, तू माझंच ऐकायचंस. नाही, तू माझंच ऐकायचंस. का ग, तुझं कशाला ऐकायचं? तू कोण आहेस मला बोलणारी? देवसेना फक्त माझाच ऐकणार आहे. बदाम दुधामध्ये फक्त फॅट आहे. साध्या दुधात काय तू तिला काही सांगू नकोस. नाही, तू नाही माझंच द्यायचं तिला तिला. बदाम ऐकणार आहे ती. नाही, ती तुझं नाही ऐकणार आहे. हो, पण तिने माझं ऐकायला ती माझं ऐकणार आहे. कळतं ना तुला? एक गप्प बस. काही नाही सांगायचं तिला. तू काही नाही सांगायचं तिला. ती माझं ऐकणार आहे. ती माझंच ऐकणार आहे. देव. ड्रेस तुला किती छान दिसतोय. एकदम सुपर दिसतोय. हा, तू जर माझ्यासोबत रोज आलीस तर रोज तुला एक नवीन ड्रेस मिळेल. रोज नवीन ड्रेस? एवढंच नाही, तुला तर रोज शॉपिंगला घेऊन जाईन आणि बांगड्या, पायातले इयरिंग्स, सगळी ज्वेलरी घेऊन देईन. ब्युटी पार्लरला पण घेऊन जाईन. फेशियल पण करूया. ओ असं? हो ग. मी तुला डान्स पण शिकवेन. तू चांगली शिकलीस की टीव्ही शो आणि मग सिनेमा सर्वांमध्ये तुला चान्स मिळेल. त्यानंतर तुला खूप प्राइजेस पण मिळतील. तू कुठेही जाशील, सगळे तुझ्याकडे ऑटोग्राफ मागतील. हे सगळे तुझ्याकडे असून पण लोक तुझं ऑटोग्राफ का नाही घेत? इतकं टॅलेंट असून पण ते एका कळशीतल्या दिव्यासारखं आहे. ठीक आहे, ते सोड. आपण आज थिएटरला जाऊन सिनेमा बघू, हॉटेलला जाऊन वेगवेगळे पदार्थ खाऊ आणि मग समुद्रावर जाऊ. पण त्यासाठी मी जसं बोलतेय ते तुला बोलावं लागेल. काय बोलायचंय? जर तुला कोण आवडतं म्हणून विचारलं तर माझंच नाव सांगायचं. बोलशील ना? गुड गर्ल, माझी लाडकी बाहुली. कोण आहे बरं? कोण आहे? अरे मी देवसेना आहे. हा, मी नवीन ड्रेस घातलाय. कशी दिसतीये? खूप छान. या फ्रॉक मध्ये तू खूप छान दिसतेस. तुझी नजर काढते, नाहीतर माझीच नजर लागेल. हा, थांबा, तुझ्यासाठी एक गोष्ट घेऊन येते. इथे बस. इथे बस. आले. हा, वाव, गजरा किती छान आहे हा गजरा. इथे ये. काय गो गंगा? इथे ये. काय आहे हे? तुला माहितीये, हे माझे पैंजण आहेत, पण आता मला लहान होतात ना, म्हणून तू घे. हा, घाल बघू. गंगा, हा गजरा सुपर आहे. हा मी ठेवू का? हा नागमातेचा गजरा आहे आणि हा तिलाच द्यायचा आहे. कोण नागमाता? घराच्या बाहेर एक वारुळ आहे ना, त्यात एक नाग आहे. तीच नागमाता आहे. आता मी नागाची पूजा करायला जाणार आहे. येतेस तू? हो, येणार. चल, आण. ये माझ्यासोबत. ये, हात पकड.
नागम मला दे. हा हे असं. ती नाही स्वीकारणार आता. ती नाही स्वीकारणार आता. तिनं खूप लांब गेलीये. हो लांब गेली ती. कोण आहे तो? मला सगळं माहितीये. ती आता नाही स्वीकारणार. नाही स्वीकारणार ती. तू एक काम कर, तू घरात जा. ठीक आहे, जा आतमध्ये. हा नेहमी येऊन असा त्रास का देतो माहित नाही याला काय हवंय. नाही आता नाही स्वीकारणार. एकच थेंब रक्त दे ना पोरी. फक्त एकच थेंब रक्त दे. एक थेंब रक्त. अरे देवसेना, तू असा ड्रेस का बरं घातलायस? हे काय घातलंय? परकर पोलक. शहरातल्या मुलींनी मॉडर्न राहायला पाहिजे. हा ड्रेस काढून टाकूयात, नवीन ड्रेस घालूयात. हा हे बघ, हा कसा आहे? हाच घालायचा. आता तू एकदम सुपर दिसतेस. अरे रे, हे काय पैंजण घातलेस? आउट ऑफ फॅशन. हे बघ देवसेना, पैंजण वगैरे घालायचे नाहीत. काढून टाक प्लीज. राहू दे ना पैंजण. नो 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 नो. चेंज केलं की सर्व चेंज करायचं. हे दिसायला एकदम खराब दिसतं. काढून टाकू? ओके. पैंजणाची काही गरज नाही. चल आपण जाऊन खेळूयात. माझ्यासारखं तुला पण मोठं स्पोर्ट्स पर्सन बनवेन. चल जाऊया. कम. आता मी टाकणार. तू थ्रो कर. आई, मी देवसेनाला इतका छान ड्रेस घातला होता. हिने तो ड्रेस काढून हिला मॉडर्न ड्रेस घातला. का वागते ही अशी? व्हेरी गुड. पकड. कम ऑन, थ्रो इट. येस. असं वाटतंय की ती देवसेनेला आवडू लागलीये. तिला तू हा चान्स देऊ नकोस आणि देवसेनेला तुझ्याच बद्दल प्रेम वाटायला हवं. व्हेरी गुड. उद्या मामा जेव्हा विचारतील तेव्हा देवसेनेने तुला निवडायला हवं. त्यासाठी तुला हवं ते कर. Come on, throw it. टाक टाक माझ्याकडे टाक. देवसेना, हा कसला फेकाफेकीचा खेळ खेळतेस तू? चल ज्यूस पिऊन घे. मला ज्यूस नकोय आता, खेळायचंय. तू थ्रो कर दीदी.
करतेस का? आम्ही खेळताना कशाला मध्ये येतेस तू? जर मी आले तर असंच वागणार का तू? हा कसला खेळ असं का बोललीस तू? मी तिला घातलेला ड्रेस का चेंज केलास तू? मॉडर्न ड्रेस छान दिसेल म्हणून घातला मी तिला. देवसेनाला टॉप आणि स्कर्ट छान दिसत होता. मॉडर्न ड्रेस छान दिसतो तिच्यावर. देवसेना, कम ऑन, से चीज, स्माइल प्लीज. देवसेना, जेवून घे ग. देवसेना, आज तू शांती मावशी बरोबर जेवण करतेस म्हणून सांग. मी आज शांती मावशी बरोबर जेवण करणार आहे. ती मुलगी कोणाकडे बोट दाखवणार याचं मला टेन्शन आलंय. सोड रे. काय ग, जेवणाचं ताट घेऊन फिरतेस? कशाला? ओ, त्या बाळाला भरवायला चाललीयस का? हो, पण तिला त्या शांती सोबत जेवायचंय ना. काय ग, तुझ्यापेक्षा त्या शांती बरोबर जास्त वेळ दिसते ती. तिने काय जादूटोणा केलाय काय माहिती. ती तिच्या सोबतच चिकटून बसलीये. त्या दोघांची जवळीक पाहून मला असं वाटतं की ती देवसेना आहे ना, त्या शांतीचंच नाव घेणार आहे. अरुणशी तिचंच लग्न होणार आहे असं वाटतंय. माझ्या लग्नाची काळजी तुम्हा दोघांना आहे का नाही? मलाच बघून घ्यावं लागेल. अगं ऐकून तर मला नाही वाटत तुमच्या दोघांकडनं माझ्यासाठी काही होईल. हे काय रे, ही असं का म्हणून गेली? तिच्या मनात जे आहे ते ती बोलली. आता जे करायचं ते आपल्यालाच करायचंय बाबा. आई माझ्याकडे बॉल फेकी. नीट कॅच करा. ए माझ्याकडे. फेक. ओंकार, ए ओंकार. काय झालं? जरा गरम पाणी करून आण रे. माझ्या घशाला त्रास होतोय. जरा लवकर आण. बरं बरं आणतो. हा बॉल आपोआप कसा उडतोय? ए, भिंतीवर फेकला तर परत येणारच ना. चल ये, जे काम करायचंय ते करूया. देवसेना, बस बस बस, खाली बस. बाळा, काही खाल्लंस का? काय जेवलीस? दूध प्यायले. पाहिलंस, तुझ्या या डॉल मध्ये मी सुरा कसा भोसकलाय ते. उद्या जेव्हा आजोबा तुला विचारतील ना की बाळा तुला कोण आवडतं म्हणून, तेव्हा तू कोणाचं नाव घेणार? कोणाचं काय बोलायचं? मला सांग, तुझ्या मनात कोणाचा विचार आहे? मी तर माझ्या आईचाच विचार करते. मस्करी करतेस काय? मायाच आवडते म्हणून सांगायचं. मी सांगतोय ते कळलं ना? जर का तू मायाचं नाव नाही घेतलंस तर ह्या डॉल सारखं तुझ्या बाबांना पण घुसवून टाकू. जर तुला तुझे बाबा जिवंत हवेत ना, तर उद्या मायाचंच नाव घ्यायचं. बोलशील ना? गुड गर्ल, गुड गर्ल. चल रे.
आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.